नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण शेती संदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्यात येणार असल्याचे संकेत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेत. इंदापूर आणि बारामती परिसरातील मान्सूनपूर्व पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना भरणे यांनी सांगितलं की कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी येत्या 10 दिवसात सुरू होणार आहे. तसंच शेतकऱ्यांकडून येणाऱ्या सूचना आणि मागण्यांचा गांभीर्याने विचार केला जाईल. साखर कारखान्यांमधील हंगामी कामगारांनाही कर्जमाफीचा लाभ मिळावा अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. शेतकरी हितासाठी आवश्यक ते सर्व बदल करण्याची सरकारची तयारी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. राज्यातील जास्त थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी 2 लाख रुपयांपेक्षा अधिक थकीत रक्कम असलेल्या शेतकऱ्यांना प्रथम अतिरिक्त रकमेची परतफेड करावी लागणार आहे. यासाठी सरकारने एक वेळ समझोता योजना म्हणजेच OTS लागू केली आहे. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जावर किंवा फेर पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतरित केलेल्या कर्जांवर ही योजना लागू होणार आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंतची थकीत रक्कम OTS साठी विचारात घेतली जाणार असून 2 लाखांपेक्षा जास्त थकबाकी असल्यास ती आधी भरल्याशिवाय शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीयेत. परतफेडीचा पुरावा तपासल्यानंतरच लाभ मंजूर केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या लाभ स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड आणि NCCF यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात सुरू करण्यात आलेली कांदा खरेदी पहिल्याच दिवशी विस्कळीत झाल्याचं चित्र समोर आलंय. खरेदी यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव, नियोजनातील त्रुटी आणि स्पर्धात्मक दर नसल्यामुळे अनेक बाजार समित्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. लासलगाव, देवळा आणि उमराणे येथील बाजार समित्यांमध्ये खरेदी सुरू झाली असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत अनेक अडचणी दिसून आल्या. नियुक्त खरेदीदार संस्थांकडून परवान्यांची प्रक्रिया सुरू असल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना संभ्रमाचा सामना करावा लागला. तसंच केंद्र सरकारच्या खरेदीकडे कांदा विकण्यासाठी शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसादही दिसून आला नाही. दिशादर्शक फलकांची कमतरता आणि अपुऱ्या सुविधांमुळे शेतकऱ्यांची गैरसोय झाली. खरीप हंगामाच्या तोंडावर अकोला जिल्ह्यात युरिया आणि इतर रासायनिक खतांच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होतीये. अकोट येथे सोमवारी पहाटेपासूनच शेतकऱ्यांनी कृषी केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. एका युरियाच्या बॅगेसाठी तासनतास रांगेत उभं राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अत्यल्प प्रमाणात खत पुरवठा होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना केवळ एकच बॅग देण्यात आल्याची माहिती समोर आली. गर्दी वाढल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्तात खत वाटप करण्यात आला. दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून पुरेसा खत साठा उपलब्ध असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात कृषी केंद्रांवर लागलेल्या लांबच लांब रांगांमुळे या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. पुढील 2 ते 3 दिवसात मोठ्या प्रमाणात खत पुरवठा होणार असल्याचं प्रशासनाने सांगितलंय. पश्चिम विदर्भातील शेतकरी अद्याप मान्सूनच्या प्रतीक्षेत असून त्याचा थेट परिणाम बी बियाणे बाजारपेठेवर दिसून येतोय. पावसाअभावी बहुतांश शेतकरी सोयाबीन पेरणीबाबत निर्णय घेऊ शकलेले नाहीयेत. परिणामी बी बियाण्यांच्या खरेदीसाठी अपेक्षित गर्दी अद्याप झालेली नसल्याचं विक्रेत्यांचं म्हणणं आहे. काही शेतकऱ्यांनी सिंचनाच्या उपलब्धतेमुळे कपाशी आणि तुरीची लागवड सुरू केली असली तरी मुख्य पीक असलेल्या सोयाबीनसाठी आवश्यक पावसाची प्रतीक्षा सुरू आहे. पाऊस आणखी लांबल्यास शेतकरी सोयाबीन ऐवजी कपाशी किंवा इतर पिकांकडे वळण्याची शक्यता व्यक्त होतीये. दरम्यान रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती, कर्जमाफी प्रक्रियेतील विलंब आणि नवीन पीक कर्ज मंजुरीतील अडचणी यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. खरीप हंगाम तोंडावर असताना पावसाची अनिश्चितता आणि आर्थिक अडचणींचं दुहेरी संकट शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलंय. मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये शेतीसाठी मिळणारा वीज पुरवठा 8 तासांवरून 6 तासांपर्यंत कमी करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्यात. त्यातही वारंवार होणाऱ्या वीज खंडितेमुळे फळबाग, भाजीपाला आणि ऊस पिकांच्या सिंचनाचा प्रश्न अधिकच गंभीर बनलाय. तापमान वाढल्यामुळे पिकांची पाण्याची गरज वाढली असताना पाणी उपलब्ध असूनही वीज पुरवठ्याअभावी सिंचन करणं शक्य होत नसल्याची तक्रार शेतकरी करतायत. परिणामी अनेक ठिकाणी पिकं होरपळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सौर कृषी पंप योजनांमुळे विजेचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा होती, मात्र अद्याप सर्व शेतकऱ्यांना सोलार पंप उपलब्ध झाले नसल्याने अनेकांना पारंपरिक वीज पुरवठ्यावरच अवलंबून राहावं लागतंय. याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच शेती संदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.